नमस्कार. लोकशाही विशेषमध्ये मी ऋषी देसाई तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. राज्यात मराठा आरक्षणाचा वाद सुरू आहे. त्यातच आता ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचाही प्रश्न चिघळत चाललाय. कारण यंदा मार्चमध्ये सर्वोच्च न्यायालयानं ओबीसी समाजाचं राजकीय आरक्षण रद्द केलंय. त्यावरून ओबीसी समाज आक्रमक झालाय. म्हणूनच ओबीसींचं राजकीय आरक्षण पुन्हा मिळवून देण्यासाठी राज्य सरकारनं सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. या बैठकीत ओबीसीच्या आरक्षणासाठी सर्वांचं एकमत असल्याचं स्पष्ट झालंय. पण त्यासाठी आवश्यक असलेल्या इम्पिरिकल डेटाचा तिढा कायम असल्याचं पुन्हा स्पष्ट झालंय. कारण इम्पिरिकल डेटाशिवाय पुढे काहीही होऊ शकत नाही. त्यामुळे अडथळा राज्य सरकार आता कसा पार पाडणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. लोकशाही विशेष या कार्यक्रमात आपण इम्पिरिकल डेटाचं काय करणार याच विषयावर चर्चा करणार आहोत. आणि आपल्या सोबत यावर चर्चा करण्यासाठी आहेत कायदेतज्ञ ॲडव्होकेट प्रदीप ढोबळे, पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जोगेंद्र कवाडे, ओबीसी अभ्यासक श्रावण देवरे आणि ओबीसी नेते चंद्रकांत बावकर. चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी या विषयावरचा एक रिपोर्ट पाहूया. ओबीसीचे हक्क, ओबीसीचे हक्क, ओबीसी जनगणना, ओबीसी आयोग, ओबीसी आयोग. ओबीसी आरक्षणाचा तिढा सुटणार? सरकार इम्पेरिकल डेटा कसा मिळवणार? केंद्राकडून इम्पेरिकल डेटा का मिळत नाही? डेटा मिळवायला राज्याला किती वेळ लागेल? ओबीसी राजकीय आरक्षणाशिवाय निवडणुका होणार? इम्पेरिकल डेटाचं काय करणार? राज्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न पेटलेला असतानाच ओबीसी आरक्षणाचा वाद चिघळतोय. म्हणून ओबीसींना आरक्षण देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. या बैठकीत आरक्षण देण्यावर सर्वांचं एकमत झालंय. ही समाधानाची बाब आहे. पण गाडं अडलंय ते इम्पिरिकल डेटावर. कारण इम्पिरिकल डेटा राज्य सरकारला मिळवावा लागेल असं विधानसभेतील विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस हे म्हणाले. ही जी काही इन्क्वायरी करायची आहे ही ट्रिपल टेस्ट सांगितलेली आहे. त्या टेस्टचा पहिला भाग जो आहे तो कमिशन गठीत करणे तो आपण पूर्ण केला आहे. त्याचा दुसरा भाग जो आहे तो पॉलिटिकल बॅकवर्डनेसच्या पॅटर्न्समध्ये इन्क्वायरी करणे हे काम त्या कमिशनला करायचं आहे. आणि त्यातली तिसरी टेस्ट जी आहे ती 50% आहे. त्यामुळे जोपर्यंत कमिशन इम्पेरिकल डेटा तयार करत नाही तोपर्यंत हे आरक्षण परत येऊ शकत नाही. हे मी त्या जजमेंटच्या आधारावर सांगितलं. मात्र हा डेटा केंद्राकडे आहे आणि तो मिळाल्यास राज्याला डेटा मिळवावा लागणार नाहीये असाही एक मतप्रवाह आहे. शिवाय या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आल्याचं छगन भुजबळ यांनी देखील स्पष्ट केलंय. तर आपण पहिल्यांदा इथपर्यंत जाऊया किंवा ठीक आहे 50% जे आहे आपण जाऊया. पण मग इम्पेरिकल डाटाचं काय, तो महत्त्वाचा मुद्दा जो आहे त्याच्यावर आता परत जे वकील आणि विधिज्ञ जे आहेत ते चर्चा करतील आणि मग येते. पण 50% आहे ते मान्य करायला पाहिजे असं सगळ्यांचं मत पडेल. ओबीसी समाजाला धक्का देणारा निकाल 4 मार्च 2021 रोजी सर्वोच्च न्यायालयानं दिला होता. या निकालामुळे जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत यांसारख्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसींचं राजकीय आरक्षण संपुष्टात आलं. वाशिम, भंडारा, अकोला, नागपूर आणि गोंदिया या 5 जिल्ह्यांच्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधील अतिरिक्त ओबीसी आरक्षण सर्वोच्च न्यायालयानं रद्द केलं. त्याविरोधात महाराष्ट्र सरकारची पुनर्विचार याचिकाही 29 मे 2021 रोजी सुप्रीम कोर्टानं फेटाळून लावली. त्यामुळे यापुढे महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसींना 27% राजकीय आरक्षण मिळणार नाही. यावरून ओबीसी समाज आक्रमक झालाय आणि ओबीसी समाजाच्या हातात हात घालून भाजपानेही थेट निवडणुका न होऊ देण्याची मागणी केली. विशेषतः विरोधी पक्षांचा त्याच्यावर जास्त भर होता. याच्या मागे ओबीसीचा कळवळा नसून खरी गोष्ट अशी आहे की त्या जिल्हा परिषदा आणि महानगरपालिकांच्या निवडणुका या 5 वर्षापूर्वी देवेंद्र फडणवीसांच्या काळात पार पडलेल्या होत्या आणि तिथे भाजपची प्रामुख्यानं बऱ्याच ठिकाणी सत्ता आहे. त्यामुळे त्यांना मुदतवाढ मिळावी हा मुख्य स्वार्थी हेतू त्याच्या मागे आहे. या सर्व पार्श्वभूमीवर ओबीसी आरक्षणाचा मुद्दा खूप महत्त्वाचा बनलाय.
कोरोनामुळे जनगणना होऊ शकत नाही. मग वेळ आलीच तर राज्य सरकार इम्पेरिकल डेटा कसा जमा करणार? हाच खरा प्रश्न आहे. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही न्यूज. आपण याच संदर्भात चर्चा करणार आहोत. आपल्यासोबत जोगेंद्र कवाडे, नेते पीपल्स रिपब्लिक पार्टी, हे देखील जोडले जात आहेत. श्रावण देवरे सर आहेत, ओबीसी समाजाच्या प्रश्नांचे अभ्यासक, आणि चंद्रकांत बावकर सर आहेत. मी सुरुवातीला जातोय जोगेंद्र कवाडे यांच्याकडे. जोगेंद्रजी, आजही आपण पाहिलं की कशा पद्धतीनं सरकारची सर्वपक्षीय बैठक झाली आणि आता हळूहळू पावलं टाकण्याची भूमिका ही सरकारकडनं जाहीर करण्यात येते. या संदर्भात अनेक वादविवाद आहे, पण नेमकं चित्र काय दिसतंय आणि वस्तुस्थिती काय आहे? खरं पाहिलं तर हा जो ओबीसीच्या राजकीय आरक्षणाचा जो प्रश्न, ज्वलंत प्रश्न आहे, आणि त्याच्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील ओबीसी जनमतच नव्हे तर अनुसूचित जाती जमाती जे ओबीसीच्या सोबत आहेत ते देखील मोठी चिंतेमध्ये आहेत. आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी ओबीसीच्या राजकीय आरक्षणाच्या संदर्भामध्ये सर्वपक्षीय बैठक आयोजित केली. त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो. आणि या सर्वपक्षीय बैठकीमध्ये खऱ्या अर्थानं मग तो भारतीय जनता पक्ष असेल, शिवसेना असेल, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, आमचा पीपल्स रिपब्लिकन पक्ष आहे, समाजवादी पक्ष आहे, अशा सर्वच राजकीय पक्षाचे नेते मंडळी या आजच्या महत्त्वपूर्ण बैठकीमध्ये उपस्थित होते. आणि सर्वांना एकसंघपणे ओबीसी समाजाला जे राजकीय आरक्षण कोर्टाच्या निर्णयामुळे रद्द करण्यात आलं ते पुन्हा बहाल करण्यात यावं, अशा प्रकारची भूमिका सर्वच पक्षांनी घेतली. म्हणजे राजकारणाच्या पलीकडे जाऊन सर्व राजकीय पक्ष या ओबीसी राजकीय आरक्षणाच्या प्रश्नावर एकत्र झाले. ही जमेची बाजू आहे. आता प्रश्न हा निर्माण होतो की ही जी आमचा ओबीसी समाज जो आहे हा संपूर्ण देशामध्ये 52% ओबीसी समाज आहे. महाराष्ट्रामध्ये 27% आरक्षण ओबीसीला होतं. तर ही ओबीसीचं आरक्षण हे राजकीय आरक्षण आहे. हे काही शैक्षणिक किंवा नोकऱ्यामधलं आरक्षण नाही आहे. गेल्या अनेक वर्षापासून आपल्या महाराष्ट्रामध्ये ओबीसींना ग्रामपंचायतीपासून पंचायत समिती, जिल्हा परिषदा, नगरपालिका, महानगरपालिका या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये काल परवापर्यंत, म्हणजे हा न्यायालयाचा निर्णय येण्यापूर्वीपर्यंत हे सर्व आरक्षण लागू होतं. मग एकाएकी असं काय बिघडलं की कालपर्यंत लागू असलेलं ओबीसीचं राजकीय आरक्षण एकाएकी कोर्टामध्ये अशा प्रकारची त्याला स्थगिती देण्यात आली. त्याच्याचमुळे राज्यातील ओबीसी समाज एकूणच हे जे चित्र आहे हे चित्र समजून घेण्याची गरज आहे. येतो तुमच्याकडे. मी जातोय श्रावण देवरे सरांकडे. देवरे सर, ज्या पद्धतीनं आता आपण कवाडे सरांनी सांगितलेली भूमिका जर समजून घेतली ती ही खरंच एका दिवसात बदललेली परिस्थिती आहे की एका विलंबाच्या परिस्थितीला एका दिवसाचं दिलेलं चित्र आहे? खरं तर जर केंद्राने ठरवलं असतं तर कदाचित यावेळेला चित्र वेगळं दिसलं असतं. पण डेटा न देण्याची भूमिका किंवा डेटा पुन्हा नव्यानं गोळा करण्याची भूमिका, नेमकं चित्र काय दिसतंय आज? नाही, हे बघा, विषय मराठा आरक्षणाचा असो, ओबीसी आरक्षणाचा असो, किंवा SC ST NT VGNTचं प्रमोशन मधल्या आरक्षणाचा विषय असो, जातीच्या कोणत्याही विषयावर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भाजप हे सगळे जे पक्ष आहेत, हे सगळे पक्ष हे RSSच्या गाईडलाईनवर चालतात. सगळे पक्ष गाईडलाईनवर चालतात RSSच्या. त्यामुळे जातीचा प्रश्न आला, आरक्षणचा प्रश्न आला की हे सगळे पक्ष एकसारखंच वागणार. भूमिका आता बघा, सगळे जण आपल्या सोयीची भूमिका कशी घेतात. मी तुम्हाला उदाहरण देतो. फडणवीस साहेब काय म्हणाले आज? ते म्हणतात की ओबीसीना आरक्षण मिळणार नसेल तर या सगळ्या निवडणुका पुढे ढकला, असं म्हणतात फडणवीस साहेब. पण फडणवीस साहेब असं नाही म्हणत की मी जातो मोदी साहेबांना भेटतो आणि मोदी साहेबांना सांगतो की जसं तुम्ही मध्य प्रदेशच्या सरकारला, भाजप सरकारला डेटा दिला तसा आमच्या महाराष्ट्र सरकारला पण डेटा द्या ओबीसीचा आणि मग लगेच आम्ही निवडणुका घेऊ, असं फडणवीस साहेब बोलत नाहीत.
फडणवीस काय सांगतात की ओबीसीना नाही मिळालं तर निवडणुका नाही होणार. अरे पण तुम्हाला जर एवढी ओबीसीची कळकळ आहे आणि खरखर ओबीसीच तुम्हाला मोठ्या प्रमाणात तुम्हाला मतं देतात आणि त्याच्यामुळे भाजप आज 105 काय आणि मागच्या वेळेस सरकारमध्ये आले काय, हे सगळे ओबीसीमुळे आहे. आणि मग ओबीसीमुळे तुम्ही जर तुमचा पक्ष एवढा मोठा पक्ष झालेला आहे तर मग तुम्ही ओबीसीसाठी फडणवीस साहेब ताबडतोब दिल्लीला जा, मोदी सरकारला भेटा आणि तो इम्पिरिकल डेटा जो आहे जनगणनेमधला तो तुम्ही जसा मध्य प्रदेशच्या भाजप सरकारला दिला तसं तुम्ही महाराष्ट्र सरकारला ताबडतोब द्या. हे फडणवीस साहेबांनी हे काम पहिले केलं पाहिजे. मिटिंगांमध्ये जातात, बैठकांमध्ये जातात, पत्रकार परिषदा घेतात, नुसतं ओबीसी ओढतात. काम करा ना. आणि हे जे आपले उद्धव ठाकरे सरकार आहे हे तरी काय काम करतंय? हे फक्त मिटिंगा आणि शिष्टमंडळाच्या बैठका घेतात. अहो तुम्हाला जर ओबीसीचा इम्पिरिकल डेटा लवकर गोळा करायचा असेल तर राज्य मागासवर्गीय आयोगाने 450 कोटी रुपये मागितलेले आहेत, ते पटकन त्यांना द्या ना. ते का देत नाहीत? म्हणजे काम करायचं नाही आणि नुसतंच ओबीसी बोंबलत बसायचं. आणि ओबीसी काय आता एवढा मूर्ख राहिलेला नाहीये. नक्कीच या सगळ्या विषयावर बोलणारच आहोत. म्हणून सुरुवातीला तुमच्याकडनं चित्र जाणून घेतलं की ओबीसीना या सगळ्या वस्तुस्थितीची जाण आहे. राजकीय परिस्थितीला वाटत असेल की लोकांपर्यंत हा सगळा अभ्यास झिरपत नाही तर त्यांच्या समजुतीसाठी सांगतो, प्रत्येक माणूस आता नेमकं ही चळवळ कुठल्या पद्धतीनं चालली आहे, कारण प्रत्येकाला या विषयावर बोलायचं आहे. ही सरकारची मोठी अडचण झालेली आहे. आपल्यासोबत या सगळ्यावर बावकर सर देखील आहेत, चंद्रकांत बावकर, आणि आपल्यासोबत कायदेतज्ञ ॲडव्होकेट प्रदीप ढोकळे सर देखील जोडले गेलेले आहेत. मी सुरुवातीला बावकर सरांकडे जातो. बावकर सर, ज्या पद्धतीनं आरक्षणाचा तिढा सुटण्यासाठी इम्पेरिकल डाटाची गरज होती, ज्या पद्धतीनं केंद्रानं तातडीनं पुरवण्याची गरज होती, ती केंद्राची दुटप्पी भूमिका दिसली. हा प्रश्न राजकीय नाही आहे, हा प्रश्न सामाजिक म्हणून जरी विचारला तरी महाराष्ट्राला जर वेळेत मिळालं असतं तर एवढ्यात वेळ वेगळीच दिसली असती का? खरं तर सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष हे दोघेही एकमेकाचे सख्खे भाऊ आहेत. जेव्हा ओबीसीना द्यायची वेळ येते त्यावेळेला देण्याच्या बाबतीमध्ये ते बोलत असतात, परंतु त्यांना प्रत्यक्ष काही करायचं नसतं. कारण आता देवरे सर म्हणाले त्याप्रमाणे उजव्या मनोवृत्तीचे जे लोक आहेत, पारंपरिक वृत्तीचे जे लोक आहेत, यांच्या हातात सत्ता आहे, मग तो कुठलाही पक्ष असला तरी. आणि हे पक्ष कोणत्या परिस्थितीमध्ये आरक्षण संपवायच्या विचारात आहेतच, जाती संपवायच्या नाहीत त्यांना, परंतु आरक्षण देतोय, जाती आधारित आरक्षण देतोय म्हणजे जातीयवाद वाढेल असा आरोप ते करतात. परंतु जातीयवाद नाहीसा होण्यासाठी आरक्षण हे महत्वाचं आहे आणि ते राजकीय आरक्षण आज जे आहे ते अतिशय महत्वाचं आहे. कारण आमचे जे प्रश्न आहेत, आर्थिक प्रश्न असतील, शैक्षणिक प्रश्न असतील, सामाजिक प्रश्न असतील, ते राजकीय स्वातंत्र्याशिवाय सुटणार नाहीत. आणि त्यामुळे जे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जे आपलं आरक्षण होतं ते पूर्ववत करायला हवं. परंतु हे दोघी पक्ष, विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष, राज्यातले पण आणि केंद्रातले पण, हे एकमेकाकडे चेंडू टोलवत आहेत. आपला ओबीसीचा त्यांनी फुटबॉल केलेला आहे. केंद्र एम्पिरिकल डाटा देत नाही, एका बाजूनं सत्ताधाऱ्यांनी इथल्या करायचा आरोप, आणि इथे बीजेपी किंवा जे विरोधी पक्ष आहेत त्यांनी म्हणायचं की हा राज्यानं करायचा आहे म्हणून. म्हणजे मुळात ह्या दोघांनाही मानसिकता यांची दोघांची नाही की आपल्याला ओबीसीना आरक्षण द्यावं म्हणून. आज इम्पिरिकल डाटा हा फडणवीस सरकारच्या वेळेला देखील घेता आला असता, इथे करता आला असता. त्याने अध्यादेश काढायची त्यावेळेला गरज काय होती? जुलै 2019 मध्ये त्याने अध्यादेश काढला. हो, इम्पिरिकल डाटा, दुसऱ्या दिवशी इम्पिरिकल डाटा मिळावा म्हणून केंद्राकडे त्यांनी मागणी केली. पण त्याच वेळेला त्यांनी जर समर्पित आयोग नेमला असता, डेडिकेटेड कमिशन नेमलं असतं आणि डाटा तयार केला असता तर डिसेंबरमध्ये उद्धव ठाकरे सरकारला परवानगी घ्यावी लागली नसती जिल्हा परिषदेच्या निवडणुका घेण्यासाठी. आणि आज जो निर्णय 4 मार्चला निकाल आलेला आहे, हा निकाल येईपर्यंत सगळेजण स्वस्थ बसलेले होते. यांना कुणालाही काही ओबीसीसाठी काही करायचं नाही, फक्त ओबीसीच्या भावनांचा, ओबीसीच्या धर्माचा आपल्या सत्तेसाठी आणि मतासाठी वापर करणं एवढंच यांना माहिती आहे.
नक्कीच आपल्यासोबत त्यामुळे- नक्कीच भावकर साहेब येतो मी तुमच्याकडे. देवरे साहेब यांच्याकडनंही मतं जाणून घेतली, देवरे यांच्याकडनंही मतं जाणून घेतली आणि आता मी जातोय अतिशय कायदेशीर बाबींच्या बाबत बोलण्यासाठी. ॲडव्होकेट प्रदीप ढोबळे कायदेतज्ञ आहेत. ढोबळे साहेब, सगळ्यात महत्त्वाचा सुरुवातीचा प्रश्न आणि ज्या प्रश्नावर सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे ते म्हणजे ओबीसी आरक्षणाचा तिढा सुटणार का, तो कसा सुटू शकतो? भारतीय संविधानाच्या कलम 40 जे राज्याची मार्गदर्शक तत्वे आहे त्यानुसार ग्रामपंचायत आणि म्युनिसिपॅलिटीमध्ये प्रतिनिधित्व सर्व समाजाला असलं पाहिजे असं आपल्या भारतीय संविधानात होतं. आणि त्यानुसार आपल्याला माहिती आहे की 73वी आणि 74वी घटना दुरुस्ती आली आणि त्यावेळेसपासून शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब आणि ओबीसीला SC आणि STला लोकसंख्यानिहाय प्रतिनिधित्व मिळतं आणि ओबीसींना 50%चं सेलिंग असल्यामुळे 50 मायनस SC ST अशा प्रकारे जे उरतं ते ओबीसींना प्रतिनिधित्व मिळतं. तर त्या संदर्भात ओबीसींच्या आरक्षणाचा जेव्हाही प्रश्न येतो तेव्हा सुप्रीम कोर्टामध्ये केसेस जातात. आपण इंदिरा सानीच्या वेळेस सुद्धा असं बघितलं आहे की सुप्रीम कोर्टामध्ये ओबीसींना जेव्हा मंडल आयोग लागू होत होतं तेव्हा सुप्रीम कोर्टात केसेस गेल्या. तसंच 73 आणि 74व्या घटना दुरुस्तीनंतर सुद्धा ओबीसींच्या प्रतिनिधित्वाला आडकाठी घालण्यासाठी कृष्णमूर्ती म्हणून जे आहेत त्यांनी केस टाकली होती. पण त्यावेळेस सुप्रीम कोर्टाने असं म्हटलं होतं की कारण सुप्रीम कोर्टापाशी कुठलंही मॅटर गेलं की ते त्यातलं तथ्य बघतं आणि त्या तथ्यानुसार त्यांना हे जाणून घ्यायचं होतं की SC ST साठी तुम्ही जर का त्या रिझर्वेशनचा उल्लेख बघितला तर तिथे स्पष्ट लिहिलं आहे की त्यांना लोकसंख्या न्याय दिला पाहिजे आणि लोकसंख्या न्याय देण्यासाठी त्यांच्यासाठी आपण बघतो की SC आणि STची प्रत्येक सेन्ससमध्ये जनगणना होते. त्याच्यामुळे त्यांचा जो पॉप्युलेशनचा डेटा आहे तो डेटा डिस्ट्रिक्ट वाईज, स्टेट वाईज, सेंट्रल वाईज हा अवेलेबल असतो. त्याच्यामुळे त्याचा प्रश्न निर्माण होत नाही. मग प्रश्न फक्त सुप्रीम कोर्टात ओबीसीचाच का आला? कारण ओबीसीचा डेटाच नाही आणि म्हणून हा प्रश्न आला. जर का ओबीसीची जनगणना ही जर का म्हणजे 1931 पर्यंत जनगणना झाली, 1941ला जनगणना दुसऱ्या महायुद्धामुळे होऊ शकली नाही, पण 51ला भारत सरकारने ती जी जनगणना थांबवली ओबीसींची, SC STची होते, सर्व धर्मियांची जनगणना होते आणि त्याच्यामुळे हा प्रश्न, हा जो तिढा आहे तो 1951च्या जनगणनेपासून सुरू झाला आहे. पण त्याबद्दल ओबीसी वर्गाच्या प्रतिनिधीकडून 2001 पासून किंवा मंडल आयोगाचा जेव्हा निर्णय आला तेव्हा सुद्धा मंडल आयोगाने हाच प्रश्न उपस्थित केला होता की डेटा कुठला वापरायचा. आणि मग डेटा वापरायचा तर मग त्यावेळेस सरकारने म्हटलं की 1931चा डेटा वापरा आणि म्हणून 1931चा डेटा वापरला. 2005-2006ला जेव्हा ओबीसीच्या IIT IIMS मध्ये उच्च शिक्षणातला आरक्षणाचा प्रश्न आला तेव्हा सुद्धा सुप्रीम कोर्टाने म्हटलं की आम्ही हे आरक्षण देणार नाही कारण तिथे पिटिशन गेल्या. शेवटी सरकारने नक्कीच एकूणच आपण ढोबळे सरांकडनं ही सगळी माहिती जाणून घेतोय. पण मग आता प्रश्न निर्माण होतो की आजची वर्तमान स्थिती किंवा आजपर्यंत रखडत जाण्याची स्थिती समजून घेतल्यानंतर आज नेमकी काय परिस्थिती आहे आणि आजच्या पुढे उद्या नेमकी काय परिस्थिती असू शकते याबद्दल विस्तृत असं विवेचन करणार आहोत. एक छोटासा ब्रेक घेतोय, लगेच परततोय. पाहत राहा एम्पिरिकल डेटाचं काय करणार. आपण चर्चा करतो एम्पिरिकल डेटाचं काय करणार. मी जातो कवाडे सरांकडे. कवाडे सर, आपण काही वेळापूर्वी ढोबळे सरांकडनं कायदेशीर चर्चा समजून घेतली, पण मुद्दा हा कितीही कोणी नाकारला तरी महत्त्वाचा हा निर्माण होतोय की आरक्षणाचा, ओबीसी आरक्षणाचा तिढा सुटणार तरी कसा. आणि या सगळ्या संदर्भात राज्य सरकारची भूमिका, त्याच्यावर आयोगाची, या सगळ्या संदर्भात आता गणना करण्याची भूमिका आणि त्याच्यात केंद्राचं दिसत नसलेलं सहकार्य हा एक फार मोठा मुद्दा उपस्थित होतोय. काय सांगाल? खरं पाहिलं तर ओबीसीच्या राजकीय आरक्षणाच्या संदर्भामध्ये न्यायालयाचा निर्णयामुळे जो कुठाराघात झाला आणि त्याच्यामुळे राज्यातील तमाम ओबीसी समाज आमचा जो आहे हा हवालदिल झालेला आहे. अशा पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून
इम्पेरिकल डाटा मिळावा अशा प्रकारचे प्रयत्न राज्य सरकारने केले, आघाडी सरकारने केले. आता प्रश्न असा, समजा केंद्र सरकार जर आमच्याकडे इम्पेरिकल डाटा OBC समाजाला देत नसेल, कारण कसा डाटा पाहिजे. आज जी चर्चा आमची मुख्यमंत्र्यांनी जी सर्वपक्षीय बैठक बोलवली, त्या जी चर्चा झाली त्यामध्ये हा मुद्दा आला की इम्पेरिकल डेटा जो आमच्या OBC समाजाचा हवा, तर राजकीय दृष्टिकोनातून बॅकवर्डनेस, पॉलिटिकली बॅकवर्डनेस हा महत्त्वाचा मुद्दा आहे. तर केंद्र सरकार जर देत नसेल इम्पेरिकल डेटा तर आम्ही किती दिवस वाट बघणार आहोत. तर कमीत कमी राज्य सरकारने जो राज्य मागासवर्गीय आयोग निर्माण केला, त्या राज्य मागासवर्गीय आयोगाच्या माध्यमातून आमच्या राज्यामध्ये आमच्या OBC समाजाचं पॉलिटिकल बॅकवर्डनेस काय आहे याची जबाबदारी, टाईम बाउंड प्रोग्राम घेऊन त्याची जबाबदारी राज्य मागासवर्गीय आयोगाकडे दिली पाहिजे. आणि राज्य मागासवर्गीय आयोगाने आमचा इम्पेरिकल डेटा जो आहे, म्हणजे राजकीय दृष्टिकोनातून आमचा OBC समाज किती मागासलेला आहे आकडेवारी गोळा करून, याची माहिती गोळा करून, हा जो मुद्दा आहे कवाडे साहेब, त्याच मुद्द्यावर मी देवरे सरांकडे देवरे सर, राज्य मागास आयोगाची आता भूमिका वाढलेली आहे, जबाबदारी वाढलेली आहे, पण खरंच त्याला राजकीय, प्रशासकीय, आर्थिक, सामाजिक एवढं बळ दिलंय का? कारण जनगणना हा विषय तेवढा सोपा नाही आहे, किंवा ज्या पद्धतीनं टाईम बाउंडिंगचं काम झालं पाहिजे होतं, ज्या पद्धतीनं टाईम बाउंडिंगचं काम होऊन पुन्हा ते राज्य सरकारकडे यायला पाहिजे, त्या पद्धतीचं आधी मुळात नियोजनात्मक काम त्याची जबाबदारी आयोगाकडे देण्यात आली आहे का? नाही, बघा, हे फक्त घोषणा करतात. राज्य मागासवर्गीय कवाडे सर येतो मी तुमच्याकडे, 50 कोटी रुपये. हे बघा, राज्य मागासवर्गीय आयोग नेमला, त्यांना जबाबदारी दिली, पण पैसे कोण देणार त्यांना? त्यांच्याकडे स्टाफ नाही, त्यांच्याकडे पैसे नाही. अहो, परवा एका राज्य मागासवर्गीय आयोगाच्या एका सदस्याने कार्यक्रमाला जायचं आहे म्हणून गाडी मागितली, तर त्यांना गाडी सुद्धा ते देत नाहीत, प्रवास खर्च देत नाहीत. मग हे राज्य मागासवर्गीय आयोगाचे जे काही, ज्यांना न्यायाधीशाचा दर्जा आहे, हायकोर्टाचा दर्जा दिलेला आहे, तर अशा लोकांचा हे त्यांना गाडी देत नाहीत, साधनं देत नाहीत, स्टाफ देत नाहीत, फक्त खुर्ची दिलेली आहे आणि त्या खुर्चीवर बसा आणि मिरवून घ्या, एवढंच काम दिलेलं आहे. 450 कोटी रुपये ते मागतायत जर इम्पेरिकल डेटा गोळा करायचा असेल तर ठाकरे सरकारने ताबडतोब हे 450 कोटी रुपये त्यांना का दिले नाहीत? आणि अजूनही देण्याची काही प्रक्रिया नाही आहे. फक्त मिटिंगा घेतात, बैठका घेतात, रोज OBCच्या बद्दल आसरू ढाळतात. OBCचं असं आहे, OBCचं तसं आहे, आम्ही OBCसाठी हे करतो, ते करतो. अहो, प्रत्येक जिल्ह्याला OBC वसतिगृह बांधण्याचा निर्णय घेतला होता, त्याला आता किती वर्ष झालीत, अजून काही त्याच्यावर हालचाल नाही. महाज्योतीला दिलेले पैसे काढून परत घेतात. OBCचं जे महाज्योती आहे त्याला 125 कोटी दिले होते, ते लगेच या ठाकरे सरकारने काढून घेतलेत. अगदी. मग काय उपयोग काय तुमच्या ज्या बैठकांचा आणि त्या शिष्टमंडळांचा? नक्कीच. वास्तविक मुख्यमंत्र्यांनी बोलवलेल्या या देवरे साहेब, तुमचाच मुद्दा घेऊन मी बावकर साहेबांकडे जातो. बावकर साहेब, आता जो मांडलेला मुद्दा आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे की ज्या घोषणेचा गवगवा करायचा, ज्या घोषणेला ताकद दिली म्हणायचे, त्याच्या प्रत्यक्षात हात छाटले जात आहेत आणि ते चित्र स्पष्ट दिसत आहेत. आणि त्याच वेळेला राजकीय पक्ष मात्र राजकीय निवडणुका घेऊ देणार नसल्याची भूमिका घेतली जाते. खरं तर हेतू जरी चांगला असला तरी तो प्रामाणिक आहे का, हा सामान्यांचा आणि OBCंचा प्रश्न आहे. काय वाटतं बावकर? 10 ऑगस्टला माननीय मुख्यमंत्री महोदयांबरोबर OBC समाजातल्या काही नेत्यांची आमची बैठक झाली. त्यावेळेला जी मागणी मागासवर्ग आयोगाने केली होती 435 कोटीची, ती 435 कोटीची जी मागणी होती ती माननीय मुख्यमंत्र्यांना त्याची कल्पना नाही. त्या ठिकाणी विचारलं गेलं, त्यावेळेला ते जे बहुजन कल्याण मंत्री होते आणि जे सचिव होते त्यांनी सांगितलं की आमच्याकडे पत्र आलेलं आहे. काल आपल्या मंत्रिमंडळाची बैठक झाली, 435 कोटी मागितले आणि दिले किती, मंजूर केले किती, 5 कोटी. आणि हे 5 कोटी मंजूर केले ते आयोगाला मिळणार कधी, त्यांनी कामकाज कधी करायचं? परवा 25 ऑगस्टला पुण्याला त्यांची बैठक होती. त्यांनी सांगितलं की आमचं काम जोरात चालू आहे. 5 मिटिंगा झाल्या. मग 5 मिटिंगा झाल्या म्हणजे काम जोरात नव्हे. तर त्या ठिकाणी त्यांनी सर्वे करण्याच्या दृष्टिकोनातून काही हालचाल केली का, तर त्याच्याबाबत काही सांगितलेलं नाही. जो सरकारी यंत्रणा वापरूनच आता काम त्यांना ही डाटा गोळा करावा लागेल,
तो सरकारी यंत्रणा त्यांनी अजूनही त्या ठिकाणी राबवली गेली नाही आणि सरकारी यंत्रणेला काम दिलेत की नाही माहिती नाही. आता त्यांनी आम्हाला विनंती केली, आम्हाला आव्हान केलं की प्रत्येक तालुक्यामधून आपण काही कार्यकर्ते 2-2, 3-3 कार्यकर्ते द्या, त्यांच्याकडून आम्हाला काही माहिती मिळवता येईल आणि सरकारी यंत्रणेकडून पण आम्ही माहिती मिळवू. परंतु ही मिळवणार कधी? नक्कीच मिळवणार कधी हाच तर महत्त्वाचा प्रश्न आहे की जो देवरे सर म्हणतायत की जे ढोबळे सर म्हणतायत किंवा ज्या पद्धतीनं कवाडे सर म्हणतायत आणि भावकर तुम्ही आता मुद्दा उपस्थित केलाय की जर सामाजिक स्तरावरच्या कार्यकर्त्यांची जर मदत लागणार असेल, मुद्दा मदतीचा नाही आहे, मदत करायला प्रत्येक जण तयार आहे, प्रत्येकाला हे काम लवकर करायचं आहे, पण सरकार म्हणून नेमकी जी एक गतिमानता हवी आहे त्या गतिमानतेचं काय, त्याच्यावर एक थोड्या वेळानं आपण बोलणार आहे. छोटासा ब्रेक घेतोय, लगेच परततोय. पाहत राहा इम्पेरिकल डेटाचं काय करणार. ब्रेकनंतर स्वागत. मी थेट जातोय या संपूर्ण विषयाचे जे कायदेशीर तज्ज्ञ आहेत ॲडव्होकेट प्रदीप ढोबळे यांच्याकडे. ढोबळे सर, प्रश्न हाच निर्माण होतोय की डेटा मिळवायला राज्याला किती वेळ लागेल. राज्याच्या ताकदीचा आणि आर्थिक गणितांचा ज्यावेळी विचार करतो त्यावेळी नेमकं या सगळ्यातनं आता केंद्र आणि राज्य यांच्या समन्वयातनं ही संपूर्ण जी यंत्रणा आहे ती थोडी लवकर येऊ शकतेत का, कायद्याचा आधार घेऊन किंवा सामाजिक रचनेचा आधार घेऊन. ढोबळे सर. इम्पेरिकल डेटा हा एक प्रकारे रिप्रेझेंटेटिव्ह डेटा असतो किंवा सॅम्पल डेटा असतो. अगदी. कारण ही काही पूर्ण जनगणना नाही आहे. कारण म्हणजे कम्प्लीट डेटा म्हटलं तर आपण सेन्ससला म्हणू शकतो. तर आता काय की प्रत्येक म्युनिसिपाल्टीमध्ये किंवा पंचायतीमध्ये ते स्पेसिफिक एरियाज ठरवू शकतात, ब्लॉक्स ठरवू शकतात किंवा काही कॉर्पोरेटरचे वार्ड ठरवू शकतात आणि त्या ठिकाणी एकूण जनसंख्या किती आहे, तिथे ओबीसीची जनसंख्या किती आहे आणि त्यांचं हिस्टोरिकल रिप्रेझेंटेशन काय राहिलेलं आहे आणि हा जो डेटा आहे हा डेटा ते सबमिट करू शकतात. त्यांना जर का तो डेटा घाईनी सबमिट करायचा असेल तर ते घाईनी सुद्धा सबमिट करू शकतात. कारण हा जो इम्पेरिकल डेटा जो सुप्रीम कोर्टाने मागितलेला आहे तर हा कुठल्याही स्थितीमध्ये 100% डिटेल डेटा नसणारच आणि इम्पेरिकल डेटा असल्यामुळे जर का कोणी चॅलेंज करायला गेलं या डेटाला तरी सुप्रीम कोर्टच स्वतः त्याला डिफेंड करू शकते, म्हणजे म्हणू शकते की आम्ही फक्त इम्पेरियल डेटाच मागितलेला आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की सरकारला हे ओबीसीचं रिझर्वेशन कमी वेळामध्ये सुद्धा देता येऊ शकतं. फक्त मी एकच प्रश्न विचारतो जो कायदेशीररित्या अत्यंत महत्त्वाचा आहे. आज हा मुद्दा राज्य मागास आयोगाकडे गेलाय. ढोबळे सर, आज हा मुद्दा राज्य मागास आयोगाकडे गेलाय, राज्यानं भूमिका आहे. पण यात जर कायदेशीर प्रक्रिया जर योग्य वेळेत योग्य ती राबवली गेली असती तर कोर्टाला केंद्राला आदेश देऊन हा डाटा हा राज्याला देता आला असता आणि लवकर हे काम सुरळीत गेलं असतं पुढे. बरोबर आहे. कारण महाराष्ट्र शासनाने केंद्र सरकारकडे सुप्रीम कोर्टात जी पिटिशन टाकली आणि त्यांनी म्हटलं की केंद्राने हा डेटा दिला पाहिजे आणि तो खरं म्हणजे दिला पाहिजे. कारण आपल्या इथली जी राज्य व्यवस्था आहे किंवा संविधानाने आपण एक फेडरल कोऑपरेटिव्ह फेडरलिझम आहे आपल्या इथे. म्हणजे राज्य हे सेंट्रलला डॉमिनेट करू शकत नाही तर सेंट्रल हे राज्यांना डॉमिनेट करू शकत नाही आणि जोही डेटा असतो तो सर्वांचा अधिकार आहे. म्हणजे आपण जे नागरिक आहोत ते राज्याचेही नागरिक आहोत आणि आपण केंद्राचे नागरिक आहोत. आपण केंद्राचे नागरिक आहोत. अगदी 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 अगदी. माझ्याकडे शेवटची आणि आपल्याकडे काही 2 राज्यघटना नाही, एकच राज्यघटना आहे आणि त्याच्यामुळे पर्टिक्युलर डेटावर एखाद्या केंद्राने असं म्हणणं की हा डेटा आमच्यापाशी आम्ही देणार नाही, ही भूमिका जे मुळात ढोबळेजी हा हे का झालं नाही आणि का केलं गेलं नाही हाच सगळ्यात मोठा राजकीय दृष्ट्या या प्रशासनाचा प्रश्न आहे. माझ्याकडे शेवटची 3 मिनिटं आहेत. मी शेवटी तुमच्याकडे येतो पण मी कवाडे सर, देवरे सर आणि भावकर सर यांच्याकडे एकेका मिनिटासाठी जातोय. कवाडे, आत्ता इम्पेरिकल डेटा संदर्भात राज्य सरकारनं तातडीनं काय केलं पाहिजे अगदी थोडक्यात सांगा. सर्वात महत्त्वाची गोष्ट राज्य मागासवर्गीय आयोगाला सक्षम केलं पाहिजे, सर्व प्रकारची मदत केली पाहिजे. 450 कोटी रुपयाची मागणी राज्य मागास आयोगाने केली होती ती त्यांना दिली पाहिजे. अशी अवस्था होता कामा नये की दात आणि वाघ नसलेल्या वाघासारखी आमच्या मागासवर्गीय आयोगाची अवस्था होता कामा नये. त्याच्यामुळे मागासवर्गीय आयोगाला कमीत कमी
आपलं काम पूर्ण करण्यासाठी, इम्पेरिकल डेटा गोळा करण्यासाठी, माहिती कव्हर करण्यासाठी 450 कोटी रुपये दिले पाहिजे. नक्कीच. वसतिगृह आर्थिक आम्ही आर्थिक मागासवर्गीय ताकद आणि विद्यार्थ्यांची सक्षम केलं पाहिजे. तुमचा वसतिगृहाची मुद्दा पोहोचलाय. मागणी मी केली होती. देवरे सरांकडे देतो जातोय. म्हणून- देवरे सर, हा जरी इम्पेरिकल डाटा आता पुरता असला तरी हा भविष्यात फार मोठी जबाबदारी ठरणार आहे. कोणतं भान राखून हा डाटा गोळा केला पाहिजे, सॅम्पलिंग झालं पाहिजे? देवरे सर. हे बघा, इम्पेरिकल डेटाने सगळे प्रश्न नाही सुटणार, हे फार तात्पुरतं आहे. हो. हे सगळे आरक्षणाचे सगळे प्रश्न जर सोडवायचे असतील तर एक अंतिम उपाय, सोपा उपाय म्हणजे जनगणना करताना ओबीसींची जातनिहाय जनगणना करणे हा सगळ्यात मोठा उपाय. एखादी जिल्हा परिषदची निवडणूक विदाऊट ओबीसी आरक्षण झाली तर आम्हाला काही फरक पडत नाही. परंतु जर तुम्ही महाराष्ट्र सरकारने जर असा ठराव मांडला की जर या राष्ट्रीय जनगणनेमध्ये जर ओबीसीची जातनिहाय जनगणना जर होणार नसेल, नक्कीच. तर राष्ट्रीय महाराष्ट्र जनगणना आणि ती शासनाचा जातनिहाय या जनगणना हा मुद्दा तुमचा बहिष्कार अत्यंत असेल. महत्त्वाचा मानतोय. मी बावकर सरांकडे जातोय. आता केंद्राची आणि राज्याची जबाबदारी संपूर्ण ओबीसींसाठी काय, अगदी थोडक्यात? स्टेट गव्हर्नमेंटने केंद्राच्या इम्पेरिकल डाटाची वाट न पाहता या ठिकाणी अतिशय वेगानं लवकरात लवकर या ठिकाणी इम्पेरिकल डेटा गोळा करावा. आज अशा प्रकारची स्थिती आहे. टीस सारखी संस्था आहे, विवेकानंद आहे, गोखले इन्स्टिट्यूट आहे, यांच्या माध्यमातून तर आता गोळा करता येऊ शकणार नाही. ही तात्पुरती एक व्यवस्था म्हणून त्यांनी आज संपूर्ण शासकीय यंत्रणा याच्यासाठी कामाला लावली पाहिजे. कारण बऱ्याच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मुदती संपलेल्या आहेत. काही आता मुदती या डिसेंबर ते फेब्रुवारीच्या दरम्यान जाणार आहेत. नक्कीच. आता त्यांनी निवडणुका आणि आरक्षणाच्या या सगळ्या प्रश्नाचा विचार करताना प्रत्येकानं या गोष्टी समजून घेतल्या पाहिजे. अगदी शेवटच्या प्रश्नासाठी ढोबळे यांच्याकडे जातो. नागरिकांनी आणि ओबीसीनी आता सरकारकडे किंवा स्वतःच्या आरक्षणासाठी नेमकं काय करावं, 2 वाक्यात? ढोबळे सर. या एससी आणि एसटीचा सेन्ससमुळे डाटा अवेलेबल असल्यामुळे बऱ्याच ठिकाणी एससी आणि एसटीची लोकसंख्या जर का 20% असेल तर 50-20 म्हणजे 30% पर्यंत सुद्धा रिझर्वेशन ओबीसींना मिळू शकतं. हा ओबीसी वर्गाने समजून घेतला पाहिजे. काही ठिकाणी जर का एससी आणि एसटीची काही जिल्ह्यामध्ये डिस्ट्रिक्टमध्ये जर का 10% पॉप्युलेशन असेल तर 40% पर्यंत ओबीसींना रिझर्वेशन मिळू शकतो. त्याच्यामुळे हा मुद्दा ओबीसींच्या ज्या सर्व संघटना आहे त्यांनी सरकारकडे मागणी केली पाहिजे आणि सरकारने सुद्धा आहे त्या स्थितीमध्ये, कारण हा सॅम्पल डेटा आहे, सॅम्पल उपलब्ध करून द्यायला पाहिजे केंद्र सुप्रीम कोर्टाला. नक्कीच. हा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे. खरं तर ओबीसीची जनगणना करणं, जातीय जनगणना समजून ती कागदावर मांडणं यापेक्षा आधी तुम्ही ती कागदावर उतरवण्यासाठी मनातनं किती सक्षम आहात. केवळ निवडणुका अडवणं हा त्यातला पर्याय असू शकत नाही. तर सरकार म्हणून, केंद्र आणि राज्य म्हणून तुम्ही काय देता आणि महत्त्वाचं म्हणजे ते कुठल्या पद्धतीनं देता आणि कधीपर्यंत देता, हा प्रश्न या सगळ्याच्या निमित्तानं मोठा होतोय. या चर्चेत सहभागी झाल्याबद्दल ॲडव्होकेट प्रदीप ढोबळे, जोगेंद्र कवाडे, श्रावण डेवरे आणि चंद्रकांत बावकर या सगळ्या मान्यवरांचे आभार. लोकशाही विशेषमध्ये इम्पेरिकल डाटाच्या निमित्तानं हे चर्चासत्र होतं. या मुद्द्याच्या बाबत नेमकं हे प्रकरण का थांबलंय आणि का रेंगाळलंय, अर्थात हे जो प्रकरण रेंगाळतंय तोपर्यंत त्याचा पाठपुरावा करणं हे आपल्या प्रत्येकाचं कर्तव्य आहे. या विशेष कार्यक्रमात इथंच थांबतोय. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा लोकशाही.